गाइस सकाळचा वेळ आहे आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागते। मी 7 समुद्र पार आलो आहे इकडे, खूप लांब आलो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी बिना आंघोळीचा। जस्ट चहा पिलाय फक्त आणि कधीचा व्हिडिओ अपलोड करतोय। गावामध्ये आपले नेटवर्कच नव्हतं म्हणून इकडे आलोय, तरी इकडे 3 तास दाखवतोय। आता तुम्ही बघू शकता किती स्ट्रगल चाललाय व्हिडिओ अपलोड करण्यासाठी। इकडे वायफाय पण भेटत नाही मला यार, खूप दुःखद घटना चालू आहे सध्या। आता तर 12 तास दाखवायला लागले अपलोडिंगसाठी। पाऊस येत होता गाईस, तर इकडे ब्रिजच्या खाली आलोय मी फक्त हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, व्लॉग अपलोड करण्यासाठी। म्हणून माझे ब्लॉग्स लेट होतात, हे मेन कारण आहे नेटवर्क। फोनची प्रॉब्लेम सॉल्व झाली, आता नेटवर्कची चालू झाली। जाऊ द्या, माझं दुःख मीच समजू शकतो। बघा कसं वातावरण झालंय मस्त। ही आपली गाडी आहे। इकडे या झाडाखाली थांबलोय, सहारा या झाडाचा घेतलाय मी, अजून अपलोड नाही झालेला आहे। बघा किती टाइम लागतोय ते, आता एवढं मिनिट्स दाखवतंय, नंतर हळूहळू परत कमी जास्त होत राहतं। बघा 1 तास लगेच एवढं लांब आलोय मी। इकडे खाली नेटवर्क नव्हतं म्हणून मी इकडे वर आलोय झाडाखाली। बघ साप वगैरे नाही ना, झाडे खूप कामी येतात। झाडे लावा, झाडे जगवा। बस पाऊस जाते, तशी पण आंघोळ नाही केली, जर जास्त आला तर भिजेल। आपला आयफोन तसा वॉटरप्रूफ आहेच, नो टेन्शन। बस हा व्हिडिओ एकदा अपलोड झाला की घरी जाता येईल मला। आणि गाईस बाळाचं पार्सल आलं होतं, ते सुद्धा मी इकडेच रिसीव्ह करून घेतलंय। लांब आहे माझी लोकेशन, पण मी इथेच रिसीव्ह केलं कारण मी त्याला इकडेच भेटलो पार्सलवाल्याला। बाईकवरती पार्सल ठेवलं आहे, आपल्या बेबीचं पार्सल आहे। डायपर आलेत, तिला मागवलेत ऑनलाईन। सुंदर वातावरण आहे, मस्त। हे बघा किती छान पावसाचे थेंब दिसत आहेत। आणि इकडे ह्या साईडला जास्त पाऊस आहे, तिकडे सुद्धा जास्त पाऊस आहे। तिकडे ह्या साईडला मंठा, इकडे मंठा आहे, इकडे मंठा आहे, इकडे जालना आहे। आणि बघा कॅक्टसचं झाड। छोटे छोटे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत दाखवायसाठी, पण कधी वेळच नाही भेटत बाहेर निघायला। सगळं सुंदर दिसतं असं पावसाळा, मला खूप आवडतो पावसाळा या ग्रीनरीसाठी। सगळं ग्रीन होऊन जातं। A few moments later. फायनली गाईज रिचार्ज करून थकलो मी आणि चाललो घरी। ते 30%च्या पुढं ते जातच नाही आहे। घरी जाऊनच बघू काय करायचं ते करू। आता उशीर होईल व्हिडिओसाठी, उशीर झालेला होता त्या दिवशी व्हिडिओसाठी, म्हणून त्यासाठी सॉरी। गाईज आपण पाऊस एन्जॉय करताना सुद्धा हे करू शकतो, ब्लॉग बनवू शकतो। आपला फोन वॉटरप्रूफ आहे। देखिए जैसे मेरा काम कितना सारा रुका है। अरे वीडियो अपलोड ही नहीं हुआ, अभी तक नहीं हुआ, पता है तेरे को? क्या करूँ बता तो। तू गर्म पानी से धोई क्या बर्तन? तो हाँ ठीक है, तेरा इंतजार करूँ क्या? सॉरी। 2 बजने वाला है, देख ना। बुबड़ी सोई है क्या? क्या? मस्त दिख रही है रे आईफोन 15 में, बहुत भारी दिख रही है। 11 में नहीं दिखती थी ऐसी। हाँ दिखा 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 दिखा। गीला हो गया, कपड़ा चेंज कर। अरे अभी नहाता हूँ ना, नहाया नहीं हूँ मैं। तेरे चेहरे का ग्लो देख जरा, देख देख। अरे मैं आईने में भी ऐसी दिखूंगी। यही एटीट्यूड है। सिनेमॅटिक मध्ये मस्त लिओचा शॉट भेटला आपल्याला जस्ट। गाइस हे बघा गांधामीनचा चेहरा आहे हा। झूम कर, झूम दिसत पण नाही। अरे पण लय वाळ आहे ती, इथं काढी ना पायरे हे ना वावरले कोणतरी पाळायला पाहिजे। बापरे अबे 25 हो गई, मैं अभी क्या मोटी करूं। तर गाइस आमचे बाळाचा डायपर आलेला इकडे। गाइस थँक्स फॉर द सजेशन। तुम्ही सजेशन दिलं ऑनलाईन शॉप करायचं त्यासाठी। ये तो
ही सेम टू सेम। किधर है? ठीक है। थोड़ी अलग है। थोड़ी नहीं, पूरी सेम है। नाक अच्छा है बस। मतलब मेरी बेटी का नाक गंदा है, तेरे पे मतलब मेरा नाक गंदा है। अरे मैंने फाड़ दिया। फाड़ा क्यों रे, पागल है क्या? ध्यान पे ही नहीं थी। न्यूबॉर्न का है क्या? पहले देखने तो रिटर्न करने के लिए। फाड़ दिया मैंने। कुछ नहीं, बड़ा रहेगा तो भी अच्छा। हाँ, न्यूबॉर्न का ही है। गाईज आम्ही फक्त रात्री 12च्या नंतर घालतो आणि सकाळी 5-6 ला काढून टाकतो. ज्यादा गर्मी भी नहीं लगेगी। हाँ, आज लाया। ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. नहीं, ऑर्डर किया था। पार्टी पे से ही तो लेने आए। हा पाठीवरच नाही मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं? मैंने गलके की भाजी बनाया था, इसने खाया ही नहीं थोड़ा भी। गलका गलका गलका। ए यार साहिल, तिच्या अंगावर जाय ना बाळाच्या. नहीं, दोपहर को उसको पसंद ही नहीं आया। भाजी नहीं पसंद उसको, चिकन मटन पसंद है। अच्छा आप लेके जाओ ना फिर। अच्छा. गलका नाही ते हे करा. अहो दोडका हो काकू, तेव्हा दुसरं. फेंकने में जाएगा इतना हायर सारा काय है। म्हणतात रे? तुला का मी डाळ फ्राईड राईस माहिती का? डाळ पातळ करून खाता तुम्ही. थोडस ब्लर फिक्सिंग डाळ म्हणलं का? प्रॉब्लेम है. नहीं ठीक है. दाल चावल खाओ। लेडीज डिस्कशन. तेरा बगैर दूध- क्या बोल रहे? खाना ही नहीं बनाने दे रही कब से। टुकर सुसु कर दी कितना सारा मेरे ऊपर। मेरे गाड़ी गीला हो गया पूरा। A few moments later. गाईज आमचं बाळ एकदम शांततेत झोपलंय. त्याला पावसा बिवसावरून काय घेणं देणं नाही. पाऊस येतोय एकदम जबरदस्त, आवाज बघा. आणि इकडे आता 9 वाजलेत. तिला झोपवून वगैरे टाइम झालाय. 9:30 वाजलेत. आता आमचं जेवायचा टाइम झालाय. तर मग मित्रांनो, जेवण वगैरे करू आणि भेटूयात मग मॉर्निंगमध्ये. मस्त मजेत मजेत आहे ना? बाकी सगळं कसं काय बरं आहे ना? मॉर्निंगमध्ये भेटूयात, जेवण घेऊ आणि बघू रात्री आमचं बाळ परेशान करतं का. आता तर शांत झोपलं आहे, पण नंतर काही गॅरंटी नाही नंतरची. बघू, लेट्स सी. जेवण घेऊयात. तर गाईज इकडे लाईट गेली आहे. गाईज आता 11 वाजले आहेत आणि 11 वाजता लाईट गेली. आता टॉर्च काकूचा त्यांचा फॅन खराब झाला आहे, तर ते आमचा फॅन घेऊन गेले झोपायसाठी. तो टेबल फॅन आपला चार्जिंगवाला. तर आता तसं थंड वातावरण झालं आहे, चार्जिंगचे फॅनची गरज नाही आहे, बस लाईटची गरज होती. पॉवर बँकमध्ये आहे चार्ज, लाईट आहे आता घरामध्ये. आणि बस खराब झालं आहे थोडं वातावरण. आता पाऊस कमी जास्त होता होता जरा जास्त झाला आहे. आता पावसाळ्याचा हाच प्रॉब्लेम आहे. असं वाटतं पाऊस किती पण येऊ, फक्त लाईट नाही गेली पाहिजे. पण लाईट महत्त्वाची आहे, तीच जाते. थोडा जरी पाऊस आला की लाईट गायब. जाऊ द्या. मग आता भेटूयात मॉर्निंगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कसले विजा गडकत आहेत. आपण जो बाहेर म्हणजे गाईस पाणी येत नाही खूप दिवसापासून. पाण्याची खूप अडचण आहे. तर बाथरूमला वगैरे हेच पाणी यूज करायला लागेल. बघा, पावसाचं पाणी पकडलं आहे मी, त्यानेच हा ड्रम भरला एवढा अर्धा. आता हेच पाणी बाथरूमला वगैरे यूज करायचं. काय दिवस आलेत आपल्यावरती, पण पाणी एकदम स्वच्छ आहे, काय नाही घाण नाही. बाथरूमला ते यूज करू शकतो. बाळाच्या आंघोळीसाठी इकडे भरून ठेवलं आहे मी कॅनमध्ये, चांगलंवालं. ओके, हे पण याच्यात टाकतो मी. उघडच ठेवलं आहे मी. आपले दोन्ही पण ड्रम संपलेत आणि अंधार झाला आहे सगळीकडे. लाईट कुठेच नाही आहे कोणाच्याच घरी. ओके, चला हे सगळ्यातलं पाणी ड्रममध्ये टाकतो आणि मग परत ड्रम ठेवतो, भरेल परत ड्रम. विजा कडकतायत. क्या हुआ?
बिचारी बार देख ना मांडी में से नीचे डालते. गाईस हिला खाली टाकलं की लगेच उठते आणि प्रज्ञाच्या मांडीवर गेल्यावर ते लगेच परत झोपते म्हणजे इन्स्टंट. असं तिला वाटतंय की प्रज्ञाने तिला फक्त घेऊनच बसलं पाहिजे रात्रभर. आता ती टुकूर टुकूर बघायला लागली. अजून आवाज केला नाही पण तिला कळेल की आता मी खाली आहे आणि ती रडेल लगेच. अशी करते लगेच. ती बघा तिची हालचाल चालू आहे. हा झालं. चलिए उसको तू ले बे, मेरा बहुत कमर दुख रहा है सच्ची में. तो उसको कौन लेगा? तू ले. अब मैं लूंगा पर वो खेलेगी सोएगी नहीं. खेलने दे फिर. कितना डार्क सर्कल हो गया रे तेरी आंखों के नीचे. ये रहने दे अभी. रात भर जागने के बाद ऐसे ही होता है. ऐसे ही होता है गाइस. आता 11 वाजलेत. बघू आता कधी झोपतं आमचं बाळ. हा बाबा आलो. गाइस लक्ष्मी आमची खरंच चांगले. अशी मोस्टली लाईट येत नाही पाऊस असताना, पण पाऊस असताना ही लाईट आहे. आता आली बाळ. आता तिला दूध बनवून पाजतो मी. हे वालं दूध पाजतोय कारण डॉक्टरने 4-5 तासातून एकदा पाजायला सांगितलंय. त्याने बाळाचं पोट भरतं. म्हणजे कंपल्सरी नाही पण म्हटले जर तुमच्या मनात आलं जर बाळ रडायला लागलं जास्त तेव्हाच पाजा. फ्रीज पडत होता आता जस्ट. हा बाबा आता फ्रीजचा वाटोळा होता होता वाचले. खूप धावपळ असते मागे माणसाच्या. ऐसा ऐसा गाइस या हम लोग को सोने ही नहीं देती. मैं इतने दिन से सोई नहीं. ज़ॉम्बी जैसी हालत हो गई. आंखें देखो मेरी के नीचे कितना काला हो गया. हाँ पर अच्छा लग रहा है. पास तो आने मिल रहा है. अभी ऐसा फील हो रहा है माँ बन गई हूँ. ये तो मेरे बाजू में भी सोती है. किट्टू के टाइम मुझे नीचे सोना पड़ता है. फिर से वीडियो बनाएंगे नहीं तो. बनाने दे. जो सच है वो सच है. दुनिया को पता चलना चाहिए. और गाइस पता है क्या, इधर पे सीजर हुआ था ना तो मुझे जैसे ही ये हुई ना वैसे तुरंत का तुरंत इसको मेरे पास लाया था और मुझे बोला था इसको दूध पिलाने के लिए. और मुझे बोला था इसको टच करो, इसको माँ का एहसास दिलाओ. ऐसा सबसे पहले मेरे पास ही आई, फिर बाद में दूसरों के पास गई. जैसे कि रोहित के पास बाद में गई. सबसे पहले मेरे पास आई थी. लेकिन किट्टू के टाइम पे किट्टू मुझे 2 दिन के बाद मिला था. 2 दिन के बाद वो मेरे पास आया था. तो क्या उसको मेरा एहसास क्या होगा? ना उसको हुआ एहसास ना मुझे हुआ एहसास. इसलिए शायद दूध भी इतना नहीं आया. इसके टाइम पे तो आ रहा है दूध बराबर, नजर ना लगे. फिर भी हम पेट भरने के लिए उसको एक बार तो पिलाते ही है डब्बे का. वो भी पी नहीं रही है, फेंक दे रही है. तू का परीक्षा घेते का रात्री? असे फटके देईन ना. चुपचाप झोपायचं कळलं का? डांट मत उसको. हा टुकुर 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 बघती निसती. बोल ना काहीतरी बोल ना. खाली टाकलेले क्या कोई करती. अरे हंस रही है. तेरी जैसी निर्लज्ज. हसते कशाला? मी तुला ओरडते तू हसते. मस्ती कर मजाक करताय का मी? हसते परत एकदा हस. दाखव हसून. एक तर मुश्किल ना तुझं हसणं बघावं लागतं आम्हाला. हसणं विकत घ्यावं लागणार तुझं. यार लाईट देवा लाईट. चला आता झोपा. हे असं थापटून झोपू घालावं लागतं मला तेव्हाही झोप. चला आता ढेकर द्या. मुझे लगा भूखे लगा इसलिए रो रही है. चला ढेकर द्या. बरं कान पकडी हो. नोम नोम नोम. अरे बापरे गोड गोड पप्पी. चला आता हे 10-15 मिनिटानंतर ढेकर देईल. मेरे टाइम तुरंत उठाते हुए. गाईज मी माझी मावशी जी आहे ऑफ झालेली आहे. माझी सुनेता मावशी. तिचं बाळ तिला मुलगी झाली होती तर मी 6 महिन्यापर्यंत सांभाळली आहे. म्हणजे त्यासाठी मला घेता येतं सगळं करता येतं. बाळांचं थोडंफार माहिती आहे आपल्याला. छोटे बेबीज मला खूप आवडतात खूप जास्त. तर आता माझी स्वतःची बेबी झाली म्हटल्यावरती काळजी तर घ्यावंच लागेल. आणि ती प्रज्ञाकडे बघते आता.
ऐ का बघती असे वरडोळे करून? ढकर कोण देईन? घेतल्यावर तर एवढं शांत बसते की घरात आहे का नाही माहित पण नाही पडत. झोपून घ्या आता. ओके हाँ ऊपर से भी उड़ा चल गुड नाईट. आता हल्का पतला एकदम. आता रात्रभर मम्माला परेशान करा. हा ये इतना मोटा नहीं, गर्मी लगती है उसको बहुत. पूरा खोल. सिंगल. हाँ ओके बाय. आता मेरे मम्मीला को तू परेशान. परेशान करेगी तू ले अभी उसको गोदी में. मेरे को ही मत बोल बाबा. मतलब अरे उसको नींद आ रही है अभी. ये सर पे इसके दाल ना पोट भरल्या ऑटोमॅटिक झोपते ती. बस भूक लागल्यावर. टालू नहीं ढका रे उसका. अरे बापरे. भूक लागल्यावर ऑटोमॅटिक उठते माझी बाई. टालू डाल. तेरे को दिख रही हो. देखने दे मेरे को. मैं बोल उसको सो गई मम्मा. मैंने तो उसको पकड़ बाई लेगा. तुला मम्मा इग्नोर करते तू पण इग्नोर कर. ओके मला आवाज दे. हा भूक लागलं. ठीक है ठीक है ठीक है ओके. चला गुड नाईट. ओके बोलना उसको. तू संभालेगा नहीं. मेरे भरोसे देख मैं सोता सो है. बोला तो उसको तो सो गई हो. देखो 10 बार रोहित रोहित करना पड़ता है तब जाके तू उठता है. चला आता काही 11:30 वाजलेत. झोपून घेऊ. ती बोलते घडी के काटे जैसा होता है. मी खाली असलो ना गाईस तर मी असं गोल गोल फिरतो, झोपतो. इकडे कधी इकडे कधी इकडे. बेडवरती असलो तर एकाच ठिकाणी राहतो. पण खाली असं मला मैदान भेटलं ना मग मी पूर्ण सगळीकडे झोपतो रात्री. मलाच नाही माहित मी कुठे जाईन. मत व्हिडिओ मत निकाल. तर गाईस भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता थोडीशी झोप आली मला. आता बाळाला 2 तासानंतर दूध पाजायला उठायला लागेल. जर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्राम नहीं हो देख रही है. देख एक आँख से देख रही है. उसको थोड़ा ऐसा थपकी करेगी तो सो जाएगी. तर इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये. फॉलो करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.